चला तर यूट्यूब शॉर्ट्समध्ये मी ही छोटीशी एक रील टाकली होती, व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे की काय बनवत आहे गेस करा. तर आता इथे लोणचं तुम्हाला क्विक करून दाखवणार आहे. आणि यापूर्वी 7-8 वर्षापूर्वी पूर्ण डिटेल रेसिपी माझ्या आईची मी इथे दाखवलेली आहे. तसं मम्मीची तब्येत खराब आहे, पण फक्त तिला लोणचं करायचं होतं म्हणून तिला फक्त हलवू दिलेलं आहे, मी बाकी काही करू दिलेलं नाही आहे. तर तुमच्यासाठी परत एकदा दाखवते फास्टमध्ये लोणचं. त्यासाठी ती कैरी धुवून आणलेली होती, ती उन्हामध्ये वाळवून घेतलेली होती दिवसभर. आणि त्यानंतर पिवळी मोहरी घेतलेली आहे, धने जिरे थोडीशी मेथी कलोंजी मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे, लोणचं मसाला घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे आणि थोडी कलोंजी अख्खी पण इथे टाकलेली आहे, मसाल्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर आता हे सगळे मसाले इथे मिक्स करून ठेवलेले होते. आणि पुढची रेसिपीसाठी हा व्हिडिओ मी यूट्यूब शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे, तो व्हायरल झालेला आहे. तुम्ही पण बघितला नसेल तर नक्की बघा. आणि चला आता लोणचं बनवून घेऊया. बाकी पूर्वी व्हिडिओमध्ये आत्ता थोड्या वेळ पहिले मसाल्याची लिस्ट दिलेली होती, ती तुम्ही बघून परत घेऊ शकता. आणि हे सगळे मसाले जे मिक्स केले होते एकत्र टाकून द्यायचे आहे. यामध्ये आता हळद दाखवायची राहिली होती, नंतर आम्ही टाकली हळद. तुम्ही मसाल्याच्या डब्यातली, कारण 1 किलोचं लोणचं आहे म्हणून थोडीशी पाव चमचा मसाल्याच्या डब्याची हळद याच्यात टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तेल गरम करून थंड कोमट करून घेतलेलं होतं. थंड गरम तेल टाकायचं नाही आहे बिलकुल. आणि सगळं डिटेल मसाले आणि सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूबवर सगळ्या टिप्स ट्रिक माझ्या मम्मीच्या मी टाकल्या. त्यानंतर बऱ्याच जणांनी फॉलो केलं होतं ते. तर 7-8 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ लोणच्याचा मी लिंक देते आहे व्हिडिओच्या शेवटी, तो पण तुम्ही नक्की बघा. त्यात डिटेल टाकले आहे. आणि यामध्ये अख्खा लसण पण यावेळेस टाकलेला नाही आहे, जो पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेल दाखवलेलं आहे. बरणी कशी तयार करायची तिथपासून ते लोणचं बनवण्यापर्यंत. तर तो व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या शेवटी तिथे नक्की बघा. तेल टाकल्यानंतर आता कोमट थोडंसं आहे तेल, त्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा गरम तेल टाकायचं नाही तर तडका दिल्यासारखं होईल ते लोणच्याला, त्यामुळे कोमटच तेल टाकायचं आहे. आणि त्याला पण थंड करून घ्यायचं आहे नंतर. आणि मगच त्याच्यात कैरीच्या जे धुतलेल्या फोडी होतं दिवसभर उन्हामध्ये वाळवलेल्या, त्या आपल्या आता याच्यामध्ये ॲड करायच्या आहे. जसं जसं मिक्स होतं थोड्या वेळाने त्याला कलर येतो लोणच्याचा. आता मी इथं लोणच्याची पुडी तुम्हाला जो तुम्ही कंपनीचा वापरत असाल ती वापरायची आहे. आम्ही दरवर्षी जी वापरतो तीच मी इथे वापरलेली होती लोणच्याची पुडी. 1 किलो लोणच्याला 1 पुडी बरोबर वापरलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही तेल कोणतं वापरता, कोणतं खात असाल, तिळाचं टाकू शकता, मोहरीचं टाकू शकता, नाही तर मग प्युअर करडीचं मिळालं तर ते पण तुम्ही टाकू शकता तेल. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकून द्यायचं आहे. तर आता चेक केलेलं आहे मम्मीने, ते व्यवस्थितचा झालेला आहे. कैरीच्या फोडी आता वाळवलेल्या होत्या उन्हामध्ये, त्या याच्यात टाकून घेऊ. आणि कैरीच्या कोळीची तुम्ही ते सुपारी करत असाल तर ती पण तुम्ही करून ठेवू शकता. बहुतेक त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. आणि खूप असे प्रकार कैरीच्या काचऱ्या वगैरे सगळं मी 7-8 वर्षांपूर्वी यूट्यूबवर टाकलेले आहे. उन्हाळ्याच्या रेसिपीज प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. लोणचं आता सगळं इथे कैऱ्या टाकून घेतलेलं आहे आणि किती सोप्या पद्धतीने लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही पण वर्षभरासाठी हे लोणचं नक्की करून ठेवा. आणि तुम्हाला जर गोड आवडत असेल तर यामध्ये साखर टाका. तुम्ही गूळ टाकू नका, मी सांगेल जसं मी नेहमीच सांगते. साखरेचं पण दाखवलेलं आहे मी. गूळ टाकल्याने ते चिकट होतं, साखरेने त्या फोडी ज्या आहेत त्या अशा ताठच राहतात, लूज पडत नाही. त्यामुळे साखरच तुम्ही टाका. आणि आता लोणचं इथे बनवून तयार झालेलं आहे. ते आता बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि याला रोज थोडं 2-3 दिवस पहिले बरणी हलवून घ्यायची आहे. लोणच्याला हलवा लागतं त्याप्रमाणे. म्हणून या सगळ्या बारीक बारीक टिप्स ज्या आहेत त्या मी लोणच्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला शेअर करते लिंकमध्ये देऊन. आणि बाकीचे पण लोणच्यांचे लिंक मी शेअर करते, तर त्या पण तुम्ही रेसिपीज नक्की बघा. आणि भोकराचं पण लोणचं माझं फेमस झालेलं आहे खूप, तर ते पण तुम्ही नक्की बघा जाऊन लिंकवर. आणि आता लोणचं इथे बनवून मस्त असं टेस्ट झालेलं आहे, तयार झालेलं आहे. लोणचं पोळीचं खार लावून पोळीवर खूप छान लागलं हे लोणचं खाण्यासाठी. तर तुम्ही पण नक्की करा. रेसिपी आवडल्यास मम्मीसाठी एक लाईक शेअर होऊन जाऊ द्या. आणि कारण तिला माहिती तुम्हाला सगळ्यांना तिच्या रेसिपीज आवडतात, म्हणून तिने लोणच्यासाठी ती उठलेली आहे रेसिपी करण्यासाठी. तर तुम्ही पण लवकर लोणचं बनवायला लागा. आणि अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आणि अजून दुसऱ्या लोणच्याच्या रेसिपी बघायच्या असतील ते पण कमेंट करून सांगा, मी प्रयत्न केला दाखवण्याचा. आणि तोपर्यंत आता भेटू पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. बाय.